सारखा कार्यक्रम आहे आणि म्हणून या ठिकाणी उपोषणाला हे बसले असले तरी न्याय हक्काच्या लढाईमध्ये संघटितपणाला फार महत्व असतं. जोपर्यंत आपण संघटित होत नाही, आणि तुम्हालाही सांगतो आता बऱ्यापैकी आपण हे जालन्यात सुरू केलंय म्हणून दीपक भाऊ तुमच्या भोवताली हा गराडा कायम राहणार आहे आणि आरक्षणाचं सर्टिफिकेट घेऊनच तुमच्या अंगावर भंडारा पडूनच इथून उठायचे आपल्याला. आणि तसं जर झालं नाही तर मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर जमातीच्या लोकांना सांगतो, एक तर आमच्या हातात सर्टिफिकेट येईल, नाहीतर हे सरकार पडल. आता ही ताकद ओळखा. आम्ही बोललोय म्हणजे काहीतरी बोललोय म्हणून नाही. गावागावातून नुसते माणसं आपले रस्त्यावर जरी आले तरी महाराष्ट्र आपण जाम करून टाकू शकतो. नाहीतर आम्ही आपल्या भाषणात सांगायचं, आम्ही आमच्या पक्षाच्या लोकांना सांगायचं आम्ही 2 नंबरचे आहोत आणि दीपक भाऊच्या इथं माणसंच नाही. हे माणूस इकडे मरायचं उपोषण करायला आहे, अमरण मरण येईपर्यंत. कुणासाठी? स्वतःसाठी नाही. त्यांचा सगळा व्यवसाय बंद केलाय. 2019ला मी त्यांना आमचं तिकीट दिलं होतं विधानसभेचं. त्यावेळेला त्यांच्या भागामध्ये मी सभा घेण्यासाठी गेलो होतो. अतिशय साध्या कुटुंबातला, रोज कमवावं रोज खावं अशा परिस्थितीमध्ये, चांगल्या नोकरी मध्ये होते ते, मस्त पोट भरू शकले असते. 2-4 फलाट, बायकोच्या अंगावर सोनं, एखादा बंगला बांधून राहू शकले असते. परंतु दीपक भाऊंनी पाहिलं आपल्याला सुख मिळून उपयोगाचं नाही. आपल्या अवतीभोवती जो आपला समाज आहे दारिद्र्यात खितपत पडलेला, एक वेळचं जेवाय मिळतंय, मेंढराच्या पायावर कचकन पाय देऊन चालणारी पोरं बघितली, घोड्याच्या पाठीवरती बैलगाडीवरती सगळं सामान लादून आमच्या बायका डोंगरानं फिरतायत. कोण बोलावे याच्यासाठी? कोण बाहेरचं येऊन येणार आहे का देव उतरून आपलं भलं करणार आहे? आपलं भलं आपल्यालाच करावं लागतं, आपलं वजन आपल्यालाच उचलावं लागतं. या भूमिकेतनं या जिद्दी माणसांनी नोकरी सोडली आणि हे त्या चळवळीमध्ये आले. आज आपली जिम्मेदारी आहे की आपण यांना साथ कशी द्यायची. मी सांगितलं तसं अवतीभोवतीच्या प्रत्येक गावातून किमान 2 गावं तरी इथं आली पाहिजे. आता तुम्ही नियोजन केलं असेल, मला आता नेमकं माहिती नाही, परंतु आता आम्ही बाहेरची माणसं सुद्धा येणाऱ्या 3 दिवसामध्ये प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन सुरू करतोय. आलं लक्षात? केवळ सगळ्यांनी इथंच पळत यावं असं नाही, आपल्या गावामध्ये आंदोलन सुरू झालं पाहिजे. आपले रस्ते आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये जाम करायचे आहेत आणि आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे, फडणवीस साहेब क्या हुआ तेरा वादा. आतापर्यंत तुम्ही आमचा चांगुलपणा बघितला, आतापर्यंत तुम्ही आमचा भंडारा बघितला, आतापर्यंत आमच्या नुसत्या घोषणा ऐकल्या, पण आमचा राग बघल्या नाही, आमचा संताप बघितला नाही. आमचे टकोरे आधीच 12 पर्यंत बरे चालतात, 12च्या नंतर सटकतात है ना, आणि त्याच्यानंतर आम्ही कुणाच्या बापाला आवरत नसतो. आणि इतिहास घडवणं हे आमच्या रक्तात आहे. सगळे विरोधात, सगळे जग विरोधात असताना आम्ही लढाया जिंकलेल्या आहेत. हा आमचा इतिहास आहे आणि त्यामुळं आम्हाला गृहीत धरू नका है ना. एका बाजूला आरक्षण तर दिलंच नाही. पोरांनी ऐका जरा व्यवस्थित, मी म्हणजे राजकीय जोडे बाजूला काढून आलो. जे सत्य आहे ते बोलणार, खोटं बोलायला आलो नाही, इथं राजकारण करायला आलो नाही. त्यांनी सांगितलं आरक्षण मिळालं नाही, पण आदिवासीच्या बरोबरीनं आम्ही तुम्हाला बजेट देऊ. तुम्ही ऐकलं असेल? हो सर. 22 कलमी योजना खूप नेते पुढे येऊन सांगत होते. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, आदिवासींचं बजेट आहे 700 कोटी रुपयाचं, 750 कोटी रुपयाचं बजेट आहे. एवढं बजेट आल्यावर तर आम्ही नुसते पैशानंच होऊन जातात. दिलं का तेवढं बजेट? नाही. 22 कलमी योजना काही लागू झाल्या का? नाही. बरोबर आहे. मग आता काय करायचं धनगरायचं? मग आता त्यानं काही काम केलं, धनगरायचा ओबीसीचा संघर्ष करायला लावला. म्हणजे तो संघर्ष मी चुकीचा बरोबर काही बोलत नाही, परंतु धनगरांना डायव्हर्ट केलं, त्यांना ओबीसीचा संघर्ष करायला भाग पडलं आणि ओबीसी पासून हिंदुत्ववादी संघटनेमध्ये आणून हिंदू आहोत गर्व से को म्हणायला लावलं. हे कळत असेल तर बघा, ऐक नाही.
अरे बाबा, हिंदू जर असता तर या मेंढपाळाकडे बघितलं असतं ना. हे मेंढपाळ काय पाकिस्तान मधून आलेत काय? हे मरणारे शेतकरी आज महाराष्ट्रामध्ये मराठा शेतकऱ्याच्या खालोखाल धनगर शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत. आज सगळ्यात जास्त उठून कोण चाललंय? सगळ्यात जास्त जमिनी कोणाच्या गेल्या? त्या धनगर जमातीच्या गेल्या. मग ते एमआयडीसी मध्ये असो, लवासा सारख्या प्रकल्पामध्ये असो, सिडको हाडको मध्ये असो, स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये असो, किंवा वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये असो, किंवा समृद्धी महामार्गावर असो, धनगर जमातीच्या जमिनी गेल्या. जमिनीपासून तुटले, गावापासून तुटले. कसं करावं आम्ही? कसं जगावं आम्ही? हा आमचा प्रश्न आहे. म्हणून पाय खोलून मरण्यापेक्षा दीपक भाऊला साथ देऊन मरू अशा पद्धतीचा संकल्प आपण या निमित्तानं केला पाहिजे. आणि म्हणून मी सांगितलं तसं दीपक भाऊंनाही ती मी नोट पुटअप केलेली आहे. काय? एका 2 वाक्यामध्ये, एका पत्रात आपलं आरक्षण आपल्याला मिळू शकतं. आता ते काय करतील? इतर समाजाला उचकून देतील, आदिवासींना उचकून देतील. ही स्टाईल आहे त्यांची. बहुजन समाजामध्ये लढवा आणि मस्तपैकी बघत बसा, ही यांची स्टाईल आहे. आमचं म्हणणं आहे, आतापर्यंत आम्हाला कोणीच असा शब्द दिला नव्हता. आपलं भांडण एवढं जोरात केलं, तुम्ही म्हणताल सर तुम्ही राजकारणच करायला. मी त्याच्यासाठी नाही. असा शब्द कोणत्याच मुख्यमंत्र्यांना आपल्याला दिलेला नव्हता की पहिल्या कॅबिनेट मध्ये मी तुमचं सर्टिफिकेट देतो. एकाही नेत्यानं, मुख्यमंत्र्यानं, पक्षप्रमुखानं, विरोधी पक्ष नेत्यानं आजपर्यंत आपल्याला शब्द दिला नव्हता. तो शब्द दिला म्हणून 2014 मध्ये भाजपची सत्ता आली आणि तेव्हापासून कंटिन्यू आहे. हे आलेलेच आहेत, मुख्यमंत्री झालेलेच आहेत. आता जनाची नाही तर फडणवीसला मनाची तरी लाज वाटाव. आणि धनगराचा तळतळाट जर लागला ना, ते लय बेकार असते. अलग लक्षात. सुधारणा मग काही खालतो बोलतो. आणि या वेळेला तुम्हाला सांगतो, इतकं मधीच गडबड आहे सरकारच्या की आपण सगळे जर उठून बसलो आणि पिवळे झेंडे दांडके घेऊन जर आलो तर तुम्हाला सांगतो सगळा धुला होऊन जाते. इतकं सोपं नाही. हे दीपक भाऊचं आंदोलन इतक्या करेक्ट वेळेला होतंय की आता आपण जर ताकद दाखविली तर हे सर्टिफिकेट आपल्या हातात मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या.